नमस्कार. आज आहे श्रावण अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या म्हणजेच बैलपोळा. आज आम्ही अशा प्रकारे प्रतिकात्मक बैलांचा बैलपोळा साजरा केला. इथे मी माझी नित्य रोजची जी देवपूजा आहे ती आटोपून घेतली आणि नंतर बैलाच्या पूजेची तयारी करून घेतली. त्यासाठी सर्वात प्रथम इथे एका ताटामध्ये सर्व पूजेचं साहित्य घेतलेलं आहे आणि बैल पाटावरती ठेवून त्यांचे आता मी पाय धुवून घेत आहे. बैलांचे पाय धुवून झाले की गंध ओला करून त्यांना गंध लावून घेणार आहे आणि नंतर अक्षता पण लावून घेणार आहे. अक्षता लावून झाल्यानंतर कापसाची जी वस्त्रे केलेली आहे ती बैलांना घालून घेणार आहे. कापसाची वस्त्रे घातल्यानंतर आमच्या भागामध्ये बैलांच्या शिंगांमध्ये घालण्यासाठी कणकेच्या छोट्या छोट्या रिंग करून घेतलेल्या असतात. त्या रिंग करायच्या आणि तव्यावरती भाजून घ्यायच्या, त्या घालून घेणार आहे. आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे श्रावण महिना हा महादेवांना समर्पित असतो. तर हा बैलपोळ्याचा जो सण आहे तो नंदीच्या कृतज्ञतेप्रित्यर्थ करायचा असतो. इथे त्या रिंग घालून झाल्यानंतर मी पिवळी झेंडूची फुले वाहिलेली आहेत आणि त्यानंतर हरळ आणि आघाडा वाहून घेत आहे. प्रतिकात्मक बैलांसाठी हा प्रतिकात्मक चारा आहे. तुम्ही लहानपणी कधी बैलपोळा बघितलेला आहे का? जेव्हा बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला कामासाठी कधी मारलेला असेल तर तो बैल रुसायचा, मग मालकाने त्याची मनाई करायची आणि मग तो बैल नैवेद्याची पुरणपोळी खायचा. इथे पूजा करून झाल्यानंतर मी दोन्ही बैलांना ओवाळून घेतले आणि धूप दाखवून घेतला. अशा प्रकारे मी घरी बैलपोळ्याची पूजा करून घेतलेली आहे. तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.